नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आर्थिक अनिश्चिततेच्या काळामध्ये बँकेमध्ये ठेवलेला पैसा किती सुरक्षित आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. अनेकदा बँका आर्थिक अडचणीमध्ये सापडतात आणि काही वेळा बंदही होतात. अशा वेळी लोकांच्या मेहनतीची कमाई बुडण्याची सर्वाधिक भीती असते. परंतु या पार्श्वभूमीवरती भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIनं तयार केलेल्या यादीनं ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला. RBIने देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक या 3 बँकांची निवड केली. या बँकांना डोमेस्टिक सिस्टेमिकल इम्पॉर्टन्स बँक म्हणजेच देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या म्हणून या बँका घोषित करण्यात आलेल्या आहेत. RBIच्या मते या बँका इतक्या मोठ्या आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या आहेत की यापैकी कुठलीही बँक अपयशी झाली तर पूर्ण वित्तीय प्रणाली हादरून जाऊ शकते. त्यामुळे अशा बँका फेल होऊ नयेत म्हणून त्यांच्यावरती अधिकाधिक भांडवली जबाबदारी असते आणि सरकारही त्यांच्या स्थैर्याकडे खूप जास्त लक्ष देत असतं. 2024मध्ये या 3ही बँकांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे RBIने त्यांना पुन्हा या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे. यामध्ये आता बँकेत ग्राहकांचा पैसा किती सुरक्षित असतो ते जाणून घ्या. बँक जर बंद पडली किंवा दिवाळखोर निघाली तर सरकार डिपॉझिट इन्शुरन्सद्वारे प्रत्येकाला 5 लाख रुपयांपर्यंतची हमी देते. पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती, परंतु 2020 पासून ती 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने आता सरकारने ही यादी जाहीर केली आहे त्याप्रमाणे तुमचे जर भारतातील या 3 बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक, त्यानंतर HDFC बँक आणि ICICI बँक या 3 पैकी कुठल्याही बँकेत जर खातं असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही असं RBIने सांगितलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.